जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23मध्ये आपल्याला माहिती आहे की काल पुणे ग्रामीण पोलीस शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा झालेली आहे आणि खूप विद्यार्थ्यांनी आपल्याला कॉल मेसेज केलेली आहे की सर आम्हाला एवढे मार्क पडलेले आहे. तर बघा, कट ऑफ किती जाईल असा प्रश्न खूप काही विद्यार्थ्यांना पडलेला आहे. लेखीचे मार्क अजून आलेले नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे आन्सर कीवरून विद्यार्थ्यांनी मार्क काढलेले आहे. तर सर्व विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की सर नेमका अंदाजित कट ऑफ किती जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अंदाजित कट ऑफ सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण पेपरची जी डिफिकल्टी लेवल असते किंवा इझी असतो किंवा मीडियम असतो किंवा मॉडरेट असतो किंवा एकदम टफ असतो, त्यानुसार निघत असतो कट ऑफ. आणि ते एक दोन मुलांवरून माहिती पडू शकत नाही की, कारण की काही विद्यार्थ्यांना कोणता कोणता पेपर एकदम सोपा जातो. जसं कालचा पेपर काही विद्यार्थ्यांना सोपासुद्धा गेला असू शकतो किंवा काही विद्यार्थ्यांना टफसुद्धा गेला असू शकतो किंवा काही विद्यार्थ्यांना मीडियमसुद्धा गेला असू शकतो. पण कालच्या पेपरचे एक आहे की त्यामध्ये 80+ मार्क घेणे अशक्य नाही आहे, एकदम शक्य आहे. 80+ मार्क म्हणजे जर तुमचा 1-1.5-2 महिन्यांचा अभ्यास जरी असेल तर 80+ मार्क आरामात पडू शकतात. त्याच्या पुढे मार्क घ्यायचे आहे तर तुम्हाला चांगली स्टडी लागणार आहे, कारण की काही काही प्रश्न असे होते की जे एकदम डीपमध्ये विचारण्यात आलेले होते. बेसिक तुमचं किती क्लिअर आहे हे विचारण्यात आलेलं होतं. आणि काही काही प्रश्न त्यांनी लुसेंटमधून सुद्धा घेतलेले होते. ज्याचं लुसेंटचं रीडिंग असेल त्यांना ते प्रश्न एक्झॅक्टली परफेक्ट आलेले असतील, आणि ज्यांचं लुसेंटचं रीडिंग नसेल पण त्यांनी जर सेंट्रलचे उदाहरणार्थ स्टाफ सिलेक्शनचा पेपर वगैरे दिला असेल तर त्यांच्यासाठी हे प्रश्न इझी गेले असेल. त्यामध्ये बघितले 5-6 प्रश्न असे होते की ते लुसेंटच्या म्हणजे जे सेंट्रलच्या एक्झाममध्ये विचारले जातात ते प्रश्नसुद्धा दिसले. आणि मराठीची लेवल इतकी सोपी पण नव्हती आणि इतकी हार्ड पण नव्हती, मॉडरेट म्हणू शकतो आपण त्याला. तर मराठीसुद्धा चांगल्या प्रकारे होतं. आणि त्यामध्ये बघा, मार्क जर पाडायची आहे, जर 1.5-2 महिन्याचा जर अभ्यास असेल तर 80+ आरामात मार्क पडू शकतात. त्यापुढे मार्क घ्यायला थोड्या एक्स्ट्रा एफर्ट लागत होते. तरी पण विद्यार्थ्यांनी आपल्याला मार्क पाठवलेले आहे, पण आपल्याकडे मार्क काही पूर्ण जणांचे आलेले नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, कट ऑफ काढायचा असेल तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, उदाहरणार्थ तुम्ही फॉर्म भरलेला आहे SCBCमधून. कशातून? SCBCमधून. तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो, तिथे कमेंट बॉक्समध्ये काय लिहायचं आहे, एकाच मेसेजमध्ये एकाच कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे, SCBC लिहायचं, त्यानंतर मेल लिहायचं. ठीक आहे, तुम्ही जर मेलमधून फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही जर फिमेलमधून फॉर्म भरला असेल तर फिमेल. एकतर फिमेलमधून भरला असेल तर फिमेल लिहा, मेलमधून भरला असेल तर मेल लिहा. म्हणजे तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर मेल लिहा, फिमेल कॅन्डिडेट असेल तर फिमेल लिहा. त्यानंतर पुढे काय लिहायचं आहे, उदाहरणार्थ तुम्हाला ग्राउंडमध्ये 41 मार्क आहे आणि लेखीला तुम्हाला पडलेलं आहे 85. उदाहरणार्थ सांगतो आपण, एवढे मार्क पडले आहे आणि तुमचं इथे म्हणजे इथे मावत नाही आहे, आपल्याला इथे मावत नाही म्हणून मी इथे लिहितो आहे. इथे तुमचं टोटल लिहा. ठीक आहे, म्हणजे याच्यासमोर इथे टोटल किती होत आहे लिहा. आता डायरेक्ट टोटल पाठवू नका. काही काही विद्यार्थी 130 होत आहे डायरेक्ट पाठवतात, त्यावरून आपला अंदाज समजत नाही की नेमका पेपर किती गेलेला आहे तुमचा. काही काही विद्यार्थ्यांचं ग्राउंडसुद्धा 47 असू शकतो, मग त्यांचंसुद्धा 130 टोटल होतं. म्हणून अशा प्रकारे मार्क पाठवा. ठीक आहे, 41 + 85 = करून पाठवा. ठीक आहे. आता इज इक्वल टू करूनसुद्धा काही विद्यार्थी पाठवत नाही, तर आपले टाईम वाचवण्यासाठी तुम्ही इज इक्वल टू करूनसुद्धा पाठवा, कारण की आम्हाला मग कॅल्क्युलेट करावं लागतं. ठीक आहे. आणि जर तुमचं NCC असेल तर खाली NCC लिहा. जर तुमचं NCC नसेल तर काय करायचं, NCC लिहायचंच नाही. ठीक आहे, आम्ही समजून जाईल की तुमच्याकडे NCC नाही आहे. जर NCC असेल, कारण की पुणे ग्रामीणने NCCचे सुद्धा लिस्ट पाठवलेली आहे, तरी पण तुम्ही पाठवा, कारण की आम्हाला शोधायला वेळ लागेल. त्यामुळे तुमचं नावसुद्धा मग हे सुद्धा डायरेक्ट तुम्ही स्वतः पाठवा. ठीक आहे, कारण की तेवढी फास्ट प्रोसेस होईल आणि अशा प्रकारे तुम्ही पाठवू शकता. ठीक आहे. उदाहरणार्थ आणखी मी तुम्हाला घेऊन सांगतो. उदाहरणार्थ तुम्ही भरला आहे तुम्ही फॉर्म STमधून किंवा SCमधून. ठीक आहे, या दोनपैकी एकामधून भरला आहे तर SC किंवा ST लिहा. तुम्ही फिमेल कॅन्डिडेट तर फिमेल लिहा. ठीक आहे.
तुम्हाला ग्राउंड पडलेला आहे 39, तर 39 लिहा. तुमचं लेखी आलेलं आहे उदाहरणार्थ 78, तर 78 लिहा आणि इज इक्वल टू लिहा. NCC असेल तर NCC लिहा, नसेल तर काहीच लिहू नका. आणि तुम्ही जर समांतर आरक्षणमध्ये असाल, उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्त असाल तर PA लिहा. ठीक आहे, प्रोजेक्ट अफेक्ट. तुम्ही जर भूकंपग्रस्त असेल तर BA लिहा. ठीक आहे, किंवा बी लिहिलं तरी चालेल. आणि जर तुम्ही होमगार्ड असाल तर होमगार्ड लिहा. आता तुम्हाला मी आणखी एक उदाहरण घेऊन सांगतो. उदाहरणार्थ तुम्ही फॉर्म भरलेला आहे OBC मधून, तुम्ही मेल कॅन्डिडेट आहे तर मेल लिहा. ठीक आहे, तुम्हाला मार्क आहे उदाहरणार्थ ग्राउंडला 38, तुमची लेखी पडलेली आहे 75 मार्कची आणि तुम्ही आहात भूकंपग्रस्त तर B लिहा. ठीक आहे, तर आणि तुमच्याकडे NCC असेल तर NCC सुद्धा लिहा. ठीक आहे, आणि नसेल तर काहीच नाही लिहायचं. तर अशा प्रकारे पाठवा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट येईल तर आपल्याला एक अंदाज येईल की नेमका पेपर विद्यार्थ्यांना कसा गेलेला आहे, ॲव्हरेज मार्क किती पडत आहे विद्यार्थ्यांना लेखीला. आणि त्यावरून, कारण ग्राउंडचे मार्क तर सर्वांनाच माहिती आहे किती पडलेले आहे, ॲव्हरेज मार्क किंवा सेफ स्कोर तुम्हाला जर काढायचा राहिला तर 38+ तुम्ही आरामात कोणत्याही जिल्ह्यामध्ये होऊ शकता जर तुमची लेखी स्ट्रॉंग असेल तर. ठीक आहे, 38+ तुम्हाला मार्क पडले असेल किंवा 38 जरी पडले असेल, 37 जरी पडले असेल, तुमची जर लेखीमध्ये ताकद असेल तर तुम्ही आरामात लागू शकता. पण तुमचा ॲव्हरेज स्कोर लेखीमध्ये किती येतो आहे यानुसार तुमचं मेरिट ठरलं जातं. ठीक आहे, कारण की ग्राउंड सगळं काही आपल्या हातात असतं पण लेखी आपल्या हातात नसते. कारण की टफ आली तर कट ऑफ हा कमी जाईलच, आणि जर इझी आला तर 130 135सुद्धा पार करतो कट ऑफ. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्यवस्थित कमेंट करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपापल्या जेवढे पण ग्रुप असतील तिथे शेअर करा. त्याचं कारण म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतील तर कमेंट करतील आणि आपल्याकडे जास्तीत जास्त मार्क येतील. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.